तर जय शिवराय मित्रांनो. तर आज आपल्याला आहे ना मळ्यात जायचं होतं, काम आलं तर पहिल्यांदा आपली बुगाटी उचलली, भान गेलो मळ्यात. आत्ताच मळ्यात पोचलं तर गाई हंबाऱ्याच लागल्या मला पाहिल्यावर. मग काय चालायचंच नाही का, मुकं जनावर आहे ते कागणारच. मग त्यांना पाणी पाजून घेतलं, पाणी भरायला गेलो होतं. हा बंडू म्हणी काय रे काय चाललं, त्यांना पाणी दाखवून घेतलं. आता शेण वडायची ड्युटी तर आपल्याकडे. मग काय घेतली पावडीन, घेतलं रापारा फोडून. त्याच्यानंतर हरभरा दाखवून ठेवला, तुम्हाला कोणाला लागत असेल तर घेऊन जा बरं का चोरून. चला मग या चोरायला बरं का. नंतर आलो, बंडूला भाकरी दाखवल्या. गाईंला तर वाटलं आम्हाला टाकीतो काय, ते म्हणतात या आम्हाला पण. म्हणलं नाही ग, बंडू उपाशी मरण आमचा. बंडू उपाशी मारलो कसं काय चालेल, तुमचं राखण कोण करील. मग यांना थोडा चारा टाकून दिला, या नको नाराज परत. यांना चारा टाकून दिला आणि यात लई खुश झाल्या. अजून तिकडे एवढा चारा पडेल तो टाकायचा अजून, पण आता टाईम झाला आहे ना, मग तो थोड्या वेळानं टाकू चारा. मग ये ना त्या चारा खात राहिल्या आणि मी गाडीवर जाऊन बसलो तर लागले ना उदाळा मारायला. काय झालं काय नाही, धुमाकूळच गाजवलं यांनी तर. म्हणलं जट्टीच झाले हो, हा गाय आहे का बैल आहे, मला तोच प्रश्न पडला. खिल्लार जनावर तर लईच बेकार राहत आहे. त्यानंतर आमच्या बंडूला भाकरी टाकल्या, त्यांना दिला चारा टाकून आणि निघालो घरी निघालो तर डेअरीवर पोचलो. डेअरीवरून दूध घेतलं तर डेअरीवर मला लई टाईम लागला हो. काय सांगू तुम्हाला, 8 वाजले पार मला डेअरीवर घरी जायला. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.